त्यामुळे मी आज काही त्याच्यावर भाष्य करणार नाही. आमचे वकील लोक त्या ठिकाणी बघतील. योगेंद्र पवार बारामतीतून ऍक्टिव्ह होत आहेत. काल राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीत प्रवेश केला. अजितदादांसोबत होते ते, मात्र त्यांनी आता अजितदादांपासून बाजूला जाऊन वेगळं युवा संवाद कार्यक्रम आधीचे राजकारणात होते हेच मला माहिती. असं की ते व्यावसायिक आहेत, त्यांचा स्वतःचा मोठा व्यवसायांची करतात. ते अजितदादांच्या पेक्षा धाकटे भाऊ जे आहेत त्यांचं नाव श्रीनिवास, त्यांचे इच्छे अमेरिकेतून शिकून आलेले आणि राजकारणात नसतात. आले तर स्वागत होईल का? आता कुणी एखादी भूमिका घेतली तर त्या भूमिकेच्या संबंधी वेगळं मत व्यक्त करायचं कारण काय? कुठेही त्यांना काम करायची इच्छा असेल तर अधिकार आहे. 272ची मॅजिक फिगर भाजपला मिळू न देण्यासाठी काँग्रेसचा आलेख वाढला पाहिजे किंवा काँग्रेसचा परफॉर्मन्स वाढला पाहिजे असं तज्ज्ञांचं मत आहे. आणि आता जी राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे त्याचा कुठे इम्पॅक्ट पडेल असं तुम्हाला वाटतंय का?